नमस्कार मुलांनो, आज आपण इयत्ता 6वीचा सामान्य विज्ञान विषयातील पाठ क्रमांक 14 प्रकाश व छाया निर्मिती या पाठाचा अभ्यास करणार आहोत. मुलांनो, आपण या पाठात काय पाहणार आहोत तर प्रकाश म्हणजे काय. तर प्रकाश म्हणजे काय तर प्रकाश म्हणजे उजेड, माहिती आहे तुम्हाला. आणि छाया म्हणजे काय तर सावली. तर आपण या पाठामध्ये काय पाहणार आहोत तर प्रकाशाची स्रोत कोणती, प्रकाशाचे संक्रमण कसे होते, प्रकाशाचे परावर्तन कसे होते, किंवा आपले प्रतिबिंब आपण आरशामध्ये कसे पाहतो आणि छाया निर्मिती कशी होते हे आपण पाहणार आहोत ह्या पाठामध्ये. पण मुलांना आपण आजच्या भागामध्ये काय पाहणार आहोत तर प्रकाशाचे स्रोत कोणते, प्रकाशाचे संक्रमण कसे होते हे आपण वेगवेगळ्या उदाहरणांनुसार पाहणार आहोत. प्रकाशाचे स्रोत. पण मुलांना मला सांगा, आता आपल्याला अंधार असेल, खूप अंधार, गडद अंधारात आपल्याला वस्तू दिसतात का तर दिसत नाही. सभोवतालच्या आपल्याला वस्तू दिसणार नाही. मग कशामुळे आपल्याला वस्तू दिसतात तर आपल्याला वस्तू प्रकाशामुळे दिसतात. आपल्याला प्रकाश म्हणजे उजेडाची गरज असते आपल्याला वस्तू दिसण्यासाठी. मग आपल्याला ह्या प्रकाश देणारे वस्तू जर कोण, आपल्याला कशापासून प्रकाश मिळतो सांगा बरं मला. कशापासून प्रकाश मिळतो तर आपल्याला सूर्यापासून मिळतो. दिवसा सूर्य हा प्रकाशाचा मुख्य स्रोत आहे, हे तर तुम्हाला माहिती आहे. अजून आपल्याला प्रकाश कशापासून मिळतो तर मेणबत्त्या, पणती, कंदील, बल्ब, ट्यूबलाईट ह्यांच्यापासून, हॅलोजन यांच्यापासून आपल्याला काय मिळतात तर प्रकाश मिळतो. मग ह्या दीप्तिमान वस्तू आहेत. मग आता मला तुम्ही सांगा की अजून कशामुळे आपल्याला म्हणजे प्रकाश मिळतो. काजवे वगैरे बघितलेत की नाही तुम्ही, तर त्या काजवे सुद्धा वगैरे काय आहेत, ह्या दीप्तिमान वस्तू आहेत. आता वस्तू ज्या प्रमाणात प्रकाश बाहेर टाकतात, मुलांनो, वस्तू ज्या प्रमाणात प्रकाश बाहेर टाकतात त्याच्यावर त्या प्रकाशाची तीव्रता ठरते. काय तर वस्तू ज्या प्रमाणात प्रकाश बाहेर टाकतात त्याप्रमाणे त्याच्यावर काय तर प्रकाशाची तीव्रता ठरते. म्हणजे आता बघा, विजेरी म्हणजे काय तर टॉर्च, माहिती आहे ना तुम्हाला. विजेरी म्हणजे बॅटरी, टॉर्च. तर टॉर्चची जी लाईट आहे, जो प्रकाश आहे त्याची तीव्रता ही मेणबत्तीच्या प्रकाशापेक्षा जास्त असते, आहे ना. जास्त असणार ना, मेणबत्तीचा प्रकाश थोडासा कमी असतो, त्याची तीव्रता जरा कमी असते. पण विजेरीच्या प्रकाशाची तीव्रता कशी असेल, जास्त असेल. आपल्या कंदील बघितला तुम्ही गावाला जेव्हा लाईट जाते तेव्हा लावतात, मग त्याच्या प्रकाशाची तीव्रता आपल्या बल्बच्या तीव्रतेपेक्षा कशी असेल, कमी असेल ना. बल्बची तीव्रता जास्त असणार, आहे की नाही. आता आणि बल्बच्या तीव्रतापेक्षा जास्त कोणाची तीव्रता असेल तर हॅलोजनची लाईट बघितलीत ना, लग्नात लावलेले असतात, ग्राउंडवर क्रिकेटच्या तर लावलेले असतात, तर त्याची तीव्रता कशी असते तर जास्त असते. कळलं. म्हणजे काय तर वस्तू ज्या प्रमाणात प्रकाश बाहेर टाकतात त्यावर त्यांची तीव्रता, त्या प्रकाशाची तीव्रता ठरते. आता दीप्तिमान वस्तू म्हणजे काय तर ज्या वस्तू किंवा पदार्थ प्रकाश बाहेर टाकतात. कळलं. म्हणजे त्या स्वतः प्रकाशाचे स्रोत आहेत. म्हणजे ज्या वस्तू किंवा पदार्थ प्रकाश बाहेर टाकतात म्हणजेच त्या स्वतः प्रकाशाचे स्रोत आहेत किंवा उगमस्थान आहेत. त्या वस्तूंना काय म्हणतात तर दीप्तिमान वस्तू किंवा पदार्थ असे म्हणतात. उदाहरणार्थ सूर्य, सगळे म्हणजे आता मी सांगितले दीप्तिमान वस्तू तुम्हाला, जसे की पणती, मेणबत्ती, सूर्य, तारे. तर दीप्तिहीन वस्तू म्हणजे काय तर ज्या वस्तू किंवा पदार्थ स्वतः प्रकाशाचे स्रोत नाहीत त्यांना काय म्हणतात तर दीप्तिहीन वस्तू असे म्हणतात. उदाहरणार्थ टेबल, खुर्ची ह्या काही वस्तू स्वतः प्रकाशाचे स्रोत नाहीत. आता प्रकाशाचे कृत्रिम स्रोत आणि प्रकाशाचे नैसर्गिक स्रोत असे दोन भाग आहेत. तर प्रकाशाचे कृत्रिम स्रोत म्हणजे ज्या दीप्तिमान वस्तू म्हणजे कशा, ह्या ट्यूबलाईट, हे बल्ब, या वस्तूंची निर्मिती मानवाने केलेली आहे. कळलं. मग त्या वस्तूंना काय म्हणतात तर प्रकाशाचे स्रोत असे म्हणतात. म्हणजे जे आपण मानवाने तयार केलेलं आहे ना, हे काही नैसर्गिक तयार केलेले आहेत का, बल्ब, ट्यूबलाईट ह्या काही नैसर्गिकरित्या येतात का, नैसर्गिक नसतात, त्या मानवाने तयार केलेल्या आहेत. म्हणून त्या दीप्तिमान वस्तूंची निर्मिती मानवाने केलेली आहे. त्या वस्तूंना काय म्हणतात तर प्रकाशाचे कृत्रिम स्रोत असे म्हणतात. आता प्रकाशाचे नैसर्गिक स्रोत म्हणजे काय तर ज्या प्रकाशाची निर्मिती नैसर्गिक पद्धतीने होते.
कळलं? ती करण्यासाठी मानवाला कोणतेच कष्ट घ्यावे लागत नाहीत. त्या वस्तूंना प्रकाशाचे नैसर्गिक स्रोत असे म्हणतात. मग उदाहरण तर तुम्हाला माहितीच आहे आपल्या सगळ्यांना समोर सूर्य, अजून काजवे. काजवे माहिती ना, रात्रीमध्ये रात्री काजवे दिसतात. पुन्हा अँगल फिश, परत तारे, पुन्हा पौर्णिमेचा चंद्र, पुन्हा जे मशरूम आहेत काही म्हणजे हे लाईट देणारे चकाकणारे ते मशरूम, सूर्य, काजवे, अँगल फिश, अँगल फिश, पौर्णिमेचा चंद्र हे काय आहे तर प्रकाशाचे नैसर्गिक स्रोत आहेत. म्हणजे ज्या प्रकाशाची निर्मिती नैसर्गिक पद्धतीने होते ती करण्यासाठी मानवाला कोणतेच कष्ट घ्यावे लागत नाहीत. त्या वस्तूंना काय म्हणतात तर प्रकाशाचे नैसर्गिक स्रोत असे म्हणतात. उदाहरणार्थ सूर्य, काजवे, अँगल फिश, पौर्णिमेचा चंद्र. मुलांनो, आता आपण प्रकाशाचे संक्रमण म्हणजे काय ते आपण पाहूया. आपण आता काय पाहिलं तर प्रकाशाचे स्रोत कोणते आहेत ते पाहिलं. आता काय पाहणार आहोत तर प्रकाशाचे संक्रमण कसे होते ते आपण पाहूया. मुलांनो, तुम्ही दुपारच्या वेळी जेव्हा म्हणजे आपल्या घराच्या एखाद्या फटीतून, घराच्या दरवाजाच्या फटीतून किंवा खिडकीच्या फटीतून येणारे प्रकाश किरण किंवा म्हणजे फटीतून किंवा आपले छत असतं त्या छताच्या छिद्रातून येणारे प्रकाश किरण कधी पाहिले असाल की नाही? मग काय होतं तर ते ज्या फटीतून किंवा ज्या ह्याच्यातून छिद्रातून जे येणारे प्रकाश किरण जे जमिनीवर येताना त्याच्या मार्गामध्ये अनेक धूळीकण असतात. ते सुद्धा तुम्ही बघितलेलं असतात. ते आपल्याला स्पष्टपणे दिसतात. आणि मग ह्या जे धूळीकण असतात त्या धूळीकणामुळेच काय होतं तर आपल्याला प्रकाशाचा मार्ग कळतो. म्हणजे प्रकाशाचा मार्ग हा सरळ रेषेत असतो हे आपल्या लक्षात येते. मग आता प्रकाशाच्या सरळ दिशेतील प्रवासाला प्रकाशाचे रेषीय संक्रमण असे म्हणतात. मग प्रकाशाचे रेषीय संक्रमण कसे होते किंवा प्रकाश सरळ दिशेत कसं हे करतो दिशेतील प्रवास समजण्यासाठी आपण एक छोटासा प्रयोग करूया. कळलं? काय करूया? आपण एक छोटासा प्रयोग करूया. तर त्याच्यासाठी आपल्याला काय लागणार आहे तर त्याच्यासाठी आपल्याला 3 पुठ्ठे लागणार आहेत. काय? 3 पुठ्ठे आणि एक जाड सुई किंवा धाबण, माहितीये तुम्हाला धाबण, आणि एक मेणबत्ती पेटलेली म्हणजे पेटी मेणबत्ती लागणार आहे. आपण आता प्रथम काय करणार आहोत तर त्या पुठ्ठ्यांच्या मध्यभागी एक म्हणजे छिद्र पाडणार आहोत. 3 पुठ्ठ्यांना मध्यभागी छिद्र पाडणार आहोत आणि त्या पुठ्ठ्यांची म्हणजे ती 3 छिद्र एका सरळ रेषेत येतील अशी मांडणी करायची आहे. फक्त हे लक्षात घ्यायचं की ती पुठ्ठ्यांची 3 छिद्र ही एका सरळ रेषेत आली पाहिजेत अशी आपण पुठ्ठ्यांची मांडणी करायची. आणि मग एका बाजूला त्याच्या समोरच्या बाजूला आपण मेणबत्ती ठेवायची आणि एका बाजूने आपण त्या पुठ्ठ्यामधून त्या छिद्रांमधून त्या मेणबत्तीच्या ज्योतीकडे पाहायचं. मग ज्योत दिसते का तर ज्योत तुम्हाला ह्या पहिल्या म्हणजे प्रयोग जो आपण केलेला आहे त्याच्यामध्ये ते तुम्ही जर तिथून पाहिलं तर तुम्हाला ती समोरची ज्योत दिसते. का दिसते बरं? कारण पुठ्ठ्यावरील छिद्र ही एकाच सरळ रेषेत आहेत. तुम्हाला ती ज्योत का दिसते तर का पुठ्ठ्यावरील छिद्र ही एकाच सरळ रेषेत आहेत. त्यामुळे मेणबत्तीचा प्रकाश एकाच सरळ रेषेत पडल्यामुळे ती ज्योत आपल्याला दिसते. कारण का तर मेणबत्तीचा प्रकाश हा एकाच सरळ रेषेत पडल्यामुळे आपल्याला ती ज्योत दिसते. आता तुम्ही काय कराल तो त्यातल्या त्या 3पैकी एखादा पुठ्ठा हलवा. काय तर त्या 3 पुठ्ठ्यांपैकी एखादा पुठ्ठा हलवा आणि आता पहा ज्योत दिसते का तर आता ज्योत दिसत नाही. का? कारण का ती पुठ्ठ्यावरील छिद्र एका सरळ रेषेमध्ये नाही आहेत आणि मेणबत्तीचा जो प्रकाश आहे म्हणजे जो सरळ जाणारा जो प्रकाश आहे त्या सरळ जाणाऱ्या प्रकाशाच्या मार्गामध्ये अडथळा निर्माण झाला. त्यामुळे काय झालं सरळ जाणाऱ्या प्रकाशामध्ये प्रकाशाच्या मार्गामध्ये अडथळा निर्माण झाला आणि आपल्याला ती ज्योत दिसत नाही. मग यावरून आपल्याला काय समजते की प्रकाशाचे संक्रमण एका सरळ रेषेत होते. अजून आपण एखादा प्रयोग करून पाहू शकतो. समजा एखादी तुम्ही नळी घ्या, ती सहज वाकेल अशी नळी घ्या आणि एक मेणबत्ती घ्या आणि त्या मेणबत्ती स्टँडवर ठेवून द्या मेणबत्ती लावून आणि मग आता त्या तुम्ही नळीतून त्या मेणबत्तीला पहा तर ती मेणबत्ती म्हणजे तुम्हाला दिसेल का ह्याच्यामधून कशामधून त्या नळीमधून तुम्हाला दिसेल सरळ रेषेत दिसेल कारण ते नळीमधून आपल्याला ती मेणबत्ती दिसेल. पण जर ती नंतर तुम्ही ती नळी आहे ती थोडी वाकवा
आणि मग नंतर मेणबत्ती बघा तर ती दिसेल का, तर नाही. कारण का, तर प्रकाशाच्या म्हणजे सरळ रेषेमध्ये प्रकाश जातो आणि मग त्याच्या मार्गामध्ये काय होतो, अडथळा निर्माण होतो, म्हणजे ती वाकते आणि मग ती मेणबत्ती आपल्याला दिसत नाही. म्हणजे याच्यावरून आपल्याला काय होतं, काय कळतं की प्रकाश हा म्हणजे प्रकाशाचे संक्रमण हे सरळ दिशेमध्ये होते आणि मग त्यालाच काय म्हणतात, तर प्रकाशातील सरळ रेषेतील प्रवासाला काय म्हणतात, तर प्रकाशाचे रेषीय संक्रमण असे म्हणतात. तर आज आपण मुलांनो काय शिकलो, तर प्रकाशाचे स्रोत कोणते आहेत. प्रकाशाचे स्रोत कोणते आहेत, तर सूर्य हा प्रकाशाचा स्रोत आहे. आणि आपण दीप्तिहीन वस्तू म्हणजे काय आणि दीप्तिमान वस्तू म्हणजे काय, म्हणजे ज्या वस्तू प्रकाश बाहेर टाकतात किंवा स्वतः प्रकाशाचे स्रोत आहेत त्याला काय म्हणतात, तर दीप्तिमान वस्तू म्हणतात किंवा पदार्थ म्हणतात. आणि दीप्तिहीन म्हणजे काय, तर ज्या वस्तू प्रकाश बाहेर टाकत नाहीत त्या वस्तूंना काय म्हणतात, तर दीप्तिहीन वस्तू म्हणतात. मग आता प्रकाशाचे म्हणजे हे मानवनिर्मित स्रोत आहेत प्रकाशाचे आणि नैसर्गिक कृत्रिम प्रकाशाचे स्रोत आहेत आणि नैसर्गिक प्रकाशाचे स्रोत आहेत. कृत्रिम स्रोत कोणते, जसे की बल्ब, लाईट, म्हणजे जे मानवाने निर्माण केले आहेत वस्तू, दीप्तिमान वस्तू ज्या मानवाने निर्माण केलेल्या आहेत. आणि ज्या वस्तू नैसर्गिकरित्या निर्माण केलेल्या आहेत, म्हणजे नैसर्गिकरित्या आहेत, म्हणजे जसे की सूर्य, पौर्णिमेचा चंद्र, या वस्तूंना हे काय आहेत, प्रकाशाचे नैसर्गिक स्रोत आहेत. आता प्रकाशाचे संक्रमण कसे होते ते आपण पाहिले, तर प्रकाशाचे संक्रमण हे सरळ रेषेमध्ये होते. प्रकाशाच्या सरळ दिशेतील प्रवासाला काय म्हणतात, तर प्रकाशाचे रेषीय संक्रमण असे म्हणतात. आपण पुढच्या भागामध्ये काय पाहणार आहोत, तर प्रकाशाचे परावर्तन कसे होते आणि आपल्या आरशामध्ये आपले प्रतिबिंब आपण कसे पाहतो, आपल्याला कसे दिसते सपाट आरशामध्ये आपले प्रतिबिंब आपले कसे दिसते, कशामुळे दिसते, हे याचा आपण अभ्यास पुढच्या भागामध्ये करणार आहोत. धन्यवाद.